तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। 5 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी आहे। मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात येतोय। आपत्ती विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। पालघरमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट हा जारी करण्यात येतोय। पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर हा कायम आहे। सकाळी 9ची ही दृश्य आपण या क्षणी पाहतो। खबरदारीचा उपाय म्हणून अंगणवाडी, महाविद्यालय तसंच शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय। गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या राजाराम बंधारा परिसरात आणि इथली दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय की राजाराम बंधारा कालच रात्री जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे आता वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झालेली आहे। एकीकडे कोल्हापुरात संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे धरणात देखील मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे। तर जिल्ह्यातील पंचगंगा असेल, भोगावती असेल, कासारी नदी असेल या देखील आता दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच जी 10 बंधारे जे पाण्याखाली गेलेले आहेत त्यांची आता वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज ऑरेंज अलर्ट आहे तो भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पश्चिम घाटमाथ्यावरती प्रवास करणं टाळावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कारण त्या ठिकाणी दरडी कोसळण्याचं प्रमाण हे अधिक होऊ शकतं, त्यामुळे प्रवास करणं टाळावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं जिल्ह्यातील सर्वच महसुली यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।